नमस्कार मित्रांनो, आज आपण 0 ते 4 या अंकाची ओळख बघणार आहोत। या चित्रामध्ये किती गायी दिसत आहेत? 4। आणि या 4 अंकाला कसं लिहिलं जाते? 4। आता या चित्रामध्ये तुम्हाला किती गायी दिसत आहेत? 3। आणि त्या 3 या अंकाला मराठीमध्ये कसं लिहिलं जाते ते सुद्धा बघूया आपण। 3 या प्रकारे आपल्याला 3 या अंकाला मराठीमध्ये असं लिहिता येईल। आपल्याला या चित्रामध्ये काय दिसत आहे? किती गायी आहेत? 2 आणि त्याला मराठी या भाषेमध्ये कसं लिहायचं ते सुद्धा बघूया आपण। 2 त्याला कसं लिहितात? 2। आता या चित्रामध्ये किती गायी दिसत आहेत? 1 आणि याला मराठी भाषेमध्ये कसं लिहिलं जाते ते सुद्धा बघूया आपण। 1 या चित्रामध्ये तुम्हाला किती गायी दिसत आहेत? काहीच नाही। काहीच नाही म्हणजे 0। आणि हे 0 दर्शवण्यासाठी आपण या चिन्हाचा वापर करतो। आज आपण 0 ते 4 या अंकाची बेरीज कशी करणार आहात हे आपण गोष्टी रूपाने शिकणार आहोत। तर आपण एक उदाहरण घेऊया। सुनीलकडे 2 फुलं आहेत, त्यांच्या मित्राने त्याला आणखी 1 फुलं दिलं। आता सुनीलकडे किती फुलं झाली? आता बघा, 1 फूल, 2 फुलं कोणाकडे आहेत? सुनीलकडे आहेत। आणि त्याच्या मित्राने त्याला आणखी 1 फूल दिला, म्हणजे आपण आणखी म्हटलं तर काय करायची? बेरीज। 1 फूल दिला, आता किती फुलं होतील? 1 2 3, 1 2 3। हे झालं चित्ररूपात। आता आपण त्यांची अंकारूपात कशी बेरीज करायची ते सुद्धा बघणार आहोत। किती फुलं आहेत? 2 अधिक 1 बरोबर किती येणार? गेस करा। 3। अगदी बरोबर। यानंतर आपण फुलांच्या सुद्धा बघा, माझ्याकडे किती फुलं आहेत? 1 2। या फुलामध्ये, या 2 फुलामध्ये 1 फूल जोडलं तर आपल्याला किती फुलं दिसतात बघा बरं? 1 2 3। यानंतर आपण पुढचं उदाहरण बघूया। गणूकडे 2 पेन आहेत, त्यांच्या बहिणीने आणखी 2 पेन आणून दिले। आता गणूकडे एकूण किती पेन जमा झाली? बघा, आपल्याला या चित्रामध्ये काय दिसत आहेत? इथं 2 अधिक 2 किती होतात? मोजा। 1 2 3 4। तर बरोबर किती पेन आहेत तिकडे दाखवलेले? 1 2 3 4। आपण हे चित्रारूपात बघितलं। आता आपण हे अंकाच्या रूपात कशी बेरीज करतात ते सुद्धा बघणार आहोत। बघा, किती आहेत? 2 अधिक 2 बरोबर किती होतं? 4। बघा, आता आपण याला आपण वस्तुरूपामध्ये सुद्धा प्रात्यक्षिक करून बघूया। माझ्या हातात किती पेन आहेत? 2। आणि पुन्हा या उजव्या हातात किती पेन आहेत? म्हणजे 2। आता मी एकत्र केले। बघा, आता पुन्हा मोजा। 1 2 3 4। म्हणजे आपल्याला 2 अधिक 2 म्हणजेच 4। समजलं? यानंतर आपण पुढील उदाहरण बघूया आणि आणखी बेरजेचे उदाहरण समजून घेऊया। सोन्याकडे 1 पुस्तक आहे, तिच्या मैत्रिणीने तिला आणखी 3 पुस्तके दिली। आता सोन्याकडे एकूण किती पुस्तके जमा झाली? चला, हे सुद्धा आपण चित्ररूपात बघूया। 1 पुस्तक आणि या 1 पुस्तकात आपण किती पुस्तकं मिळवणार? आणखी किती दिली? 3 पुस्तके। बघा, 3 पुस्तके येतात आपल्याकडे। 3 बरोबर किती होणार? 1 2 3 4। बघा, 1 2 3 4। हे झालं चित्ररूपात। पुढे बघूया आपण याला अंकाच्या रूपात बेरीज कशी करतात। याला किती लिहिणार आपण? किती चित्र आहेत हे? 1 अधिक, आणि इथं या चित्रामध्ये किती दिसतात पुस्तकं आपल्याला? 3 बरोबर किती होणार? 1 2 3 4। किती झाले? 4। मित्रांनो, आपण बेरजेची उदाहरण गोष्टी रूपाने कशी करतात हे समजावून घेतलेले आहे। यानंतर आपण बघूया बेरजेसाठी पर्यायी शब्द कोणकोणते असतात। बेरीज जमा करणे, मिळवणे, मिळून, वाढवणे, एकत्र करणे,
मिळवणी, जोडणे, एकत्र येणे, मिळून बेरीज, ह्या 10 शब्दांनी एवढेच जर शब्द आपल्याला आले समजले तर आपल्याला नक्कीच आपल्याला बेरीज ही संकल्पना स्पष्ट होईल. नमस्कार.